आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवतायत का? काँग्रेसचा खोचक सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। विरोधकांच्या पोटात कितीही दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला, तर पटोलेंचा निवडणूक प्रमुख लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेला। देवेंद्र फडणवीसांचा आरोप। काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टमध्ये गेले आणि मला दुःख आहे, हायकोर्टमध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष, त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे। लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली आहे। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, विजय वडेट्टीवार यांची टीका। योजना अजित पवारांच्या बहिणीसाठी असेल तर त्यांनी खिशातून पैसे द्यावेत। अंजली दमानी यांचा अजित पवारांवर निशाणा, तर जाहिरात बंद केली नाही तर कोर्टात जाणार, दमानी यांचा इशारा। राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ भाजपामध्ये समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती। भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स, विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाचं भान नसल्याची विजय वडेट्टीवार यांची टीका। वडेट्टीवार यांच्यामध्ये गौतमी सोबत नाचण्याचा दम नाही आणि त्यांची पर्सनॅलिटी देखील नाही। आमदार संदीप धुर्वेंचा वडेट्टीवारांवर पलटवार। वडेट्टीवार, तुझ्यामध्ये एवढा दम नाही रे, तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये एवढा आकृष्टता नाही आहे, नाही तर माझ्या पहिलेच गौतमी पाटील तुझ्याहून नाचली असती। महाराष्ट्रात ती संदीप धुर्वेसोबत नाचली, ठेका धरला। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी नाही। सुप्रीम कोर्टामध्ये उद्या होणारी सुनावणी टळली।